भिवंडी ग्रामीणमध्ये आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी झंझावाती प्रचार दौरा केला असून मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली काढण्यात आली होती। यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। जसे आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे प्रचार करत पुढे जात होते तसे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी होत होते। या प्रचारात शेकडो कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते। आजच्या या प्रचारात शेकडो वाहने सुरेश टावरेंच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपली वाहने घेऊन स्वतः सहभागी झाले होते। जसा प्रचार पुढे सरकत आहे तसा आघाडीचे उमेदवार सुरेश टावरेंना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। या झंझावाती प्रचाराला टावरेंनी खोनी गावापासून सुरुवात केली, त्यानंतर टेंभवली, काटई, कांबा, जुनारदुखी, लाखिवली, चिंबीपाडा, पालिवली, खारडी, पायेगाव, डुंगा, कशोळी, काल्हेर, दिवा, अंजूर यांसह अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून झंझावाती दौरा केला। यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव BM संदीप सहभागी झाले होते। प्रत्येक गावात आघाडीचे उमेदवार सुरेश टावरेंचे फटाके वाजवून स्वागत करण्यात येत होते। प्रचार कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी चालू आहे। या आवाजाकडे लक्ष असू द्या। हा आवाज आहे इंदिरा काँग्रेसचा। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय सुरेशजी टावरे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा। यांची निशाणे आताचा पंजाब 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 पंजाब। लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा। आपली निशाणे आताचा पंजाब पंजाब पंजाब। माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, या आवाजाकडे लक्ष असू द्या। हा आवाज आहे इंदिरा काँग्रेसचा। हा आवाज आहे तुमचा, आमचा, सर्वसामान्यांचा। आणि भगिनींनो, 2009-2014 पर्यंत या भिवंडी लोकसभेचं नेतृत्व केलं। त्यावेळेला विशेष करून मी फक्त आता खारबाव गटाच्या आणि या परिसराच्या बद्दल बोलेल। इथनं पायेपर्यंत फक्त हेच एवढं नाही। आता इथे सांगितलं का माझे JCB नाही, डंपर नाही, मी वाराई वसूल करत नाही। मी त्याच्यात वाराईमध्ये एक आणखी सांगेल तर माझी स्वतःच्या जमिनीमध्ये 3 लाख स्क्वेअर फूट बांधकाम झालं होतं। ती तर माझ्या हक्काची वाराई होती, परंतु ती मी वसूल न करता ती गावकीला दिली। मी कोणत्या गावामध्ये तुम्ही जाऊन विचारा तर ते गावकीला दिलं तर ते तुम्हीच वसूल करा, हे माझं काम नाहीये। आणि इथे ज्या वेळेला रेल्वे लाईनने ऍक्वायर केली होती जमीन, तर त्यावेळेला इथे खारबाव गावामध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये खासदार असताना मी आश्वासन दिलं होतं तर ते मी कमीत कमी ऍक्वायर करून देणार। तर त्यावेळेस मी ममता बॅनर्जी मॅडम या मंत्री होत्या आणि त्यांच्याकडे आम्ही तिन्ही खासदार म्हणजे आनंद परांजपे, संजीव नाईक आणि बलिराम जाधव, आम्ही चौघे जाऊन त्यांना निवेदन दिलं आणि ते कमीत कमी याच्यामध्ये ऍक्वायरेशन झालेलं आहे। हेही काम मी माझ्याच वेळेला करून केलं। 2000 रुपये ऍक्वायरेशन पुन्हा इथे 72 एकर जमीन हे इथल्या सातबारावरती त्यांचं नाव नव्हतं शेतकऱ्यांचं। त्यांना माझ्या ऑफिसमध्ये यांना तहसीलदारांना बोलवून
आणि शेतकऱ्यांना बोलून त्यांच्या हातामध्ये त्यांचा सातबारा दिला होता, सातबारा उतारा दिला होता. त्याचप्रमाणे जे रेतीचा प्रश्न आहे, रेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगेल का जी रॉयल्टी बंद केली होती, आमचे स्वर्गीय पतनराव कदम साहेब त्यावेळेला मंत्री होते आणि त्या मंत्र्यांकडे मी घेऊन गेलो शिष्टमंडळाला आणि त्यावेळेला मंत्र्यांनी तिथनं फोन केला कलेक्टरांना का आत्ताच्या आत्ता उद्याच्या उद्या आमचे खासदार इथे रेतीवाल्याला घेऊन आलेले आहेत, तर उद्याच्या उद्या त्यांना रॉयल्टी सुरू करा. आणि ताबडतोब रविवार होता आणि रविवार असूनही त्या दिवशी ते रॉयल्टी सुरू केली. ही एवढी कामं केलेली आहेत. माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, पुन्हा मला संधी द्या, मी तुमच्या नक्कीच बरोबर राहणार. तुमचे ज्या पण समस्या आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. मला म्हणून येणाऱ्या 29 तारखेला भरघोस मताने पंजा निशाणीच्या समोर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की काल्हेरमध्ये बांधकाम तोडण्यासाठी कलेक्टर येत असताना शिवसेनेच्या लोकांनी खासदार काँग्रेसचे असतानाही त्यांना फोन केला. खासदार साहेबांनी विचारले की किती वाजता कलेक्टर येणार आहेत. कलेक्टर साहेब 11 वाजता येणार होते. खासदार साहेब 9:30 वाजता शिवसेनेच्या शाखेतून ग्रामपंचायत जाऊन बसले काल्हेरच्या आणि त्यांना तिथून परत पावले. पण खारबावमध्ये बिल्डिंग खुद्द कपिल पाटलांनीच तोडायला लावली आणि या खारबावचा पूर्ण विल्हेवाट लावलेला आहे. आमच्या पूर्ण खारबाव पट्ट्याचा जो काही नुकसान झालेला आहे, जी काही विल्हेवाट लावलेली आहे ती कपिल पाटलांनीच लावलेली आहे. रेतीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि बांधकाम नवीन ठाणेमधून इथून प्रसिद्धीला आलेला अतिशय जोरात काम चालू असताना कपिल पाटलांनी बिल्डरकडे पैशाची मागणी केली आणि पैसे पोचले नाही म्हणून ती बिल्डिंग तोडायला लावली. कुठलाही आर्थिक सवाल नव्हता तिथं. रोडच्या पलीकडे बिल्डिंग असताना पण लोक तो कायदा लावून ती बिल्डिंग तोडल्याने पूर्णपणे या भागाचा विकास हा खुंटवलेला आहे. आपले खासदार साहेब अतिशय प्रेमळ आणि लाडके असे खासदार आहेत. 5 वर्ष आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. ना खासदारांचे डंपर आहेत, ना खासदारांचे जेसीबी आहे, ना कुठे जमिनीत कमिशन घेणार आहे, दलाली पण करणार नाही. त्याच्यामुळे असेच खासदार आपल्याला पाहिजे आणि तरुणांनी खासदारांना विनंती करायची आहे. तर आपल्या लाडक्या कुठल्याही व्यवस्थेत पडणार नाहीये. तुमची जमीन, तुमची दलाली, तुमची वाराई असे तत्वावर ते खासदार होणार आहेत आणि त्यासाठी सर्वांनी एक मताने त्यांना मतदान करायचं आहे आणि आपण सर्वांनी त्यांना एक मताने मतदान करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.